ते आता 2024 पर्यंत 2-3 वेळा कधी खासदार केला तर कधी आमदार केला, कायम माझं नाव चर्चेत आहे. पण निवडणूक काय मी एकच आहे. उद्या विधानसभा लढायची असेल तर संधी एकालाच मिळणार आहे. खासदारकी लढायची असेल तर इच्छुक भरपूर आहेत, संधी एकालाच मिळणार आहे. कारण मला सत्तेच्या कोणत्या पदापेक्षा मला जर सेवा करायला कुठं संधी मिळाली तर मी आनंदाने ते काम करील आणि नेत्यांचा आदेश पाळून काम करील. की ह्या वेळेला काही झालं तर याच्यापैकी कुठली ना कुठली तरी निवडणूक लढावंच लागेल. बरं, लढलीच पाहिजे. मला विधानसभा निवडणूक हे करायची आहे, पण तुमची पहिली पसंती लोकसभा राहणार की विधानसभा राहणार? नाही, मी असा कार्यकर्ता आहे की मी खरं तर राजकीय जीवनामध्ये मला ह्या पदावर काम करायचंय, त्या पदावर काम करायचंय, ही आग्रही भूमिका माझी कधीच नव्हती. मला लोकांची सेवा करायची, लोकांची कामं करायची. राजकारणात येणारा प्रत्येक कार्यकर्ता असंच म्हणत असतो. म्हणतो मी फरक सांगतो ना तुम्हाला. मी साधारणपणे 27-28 वर्ष राजकारण करतो. किती निवडणुका लढल्या? एकदा जिल्हा परिषद, एकदा पीडीसीसी बँक. त्याच्यानंतर 2009 पासून ते आता 2024 पर्यंत 2-3 वेळा कधी खासदार केला तर कधी आमदार केला, कायम माझं नाव चर्चेत आहे. पण निवडणूक काय मी लढलो नाही अजून. डेअरिंग नाही की म्हणजे समजा बंडखोरी केली असती, काय तिकीट स्वीकारलं असतं तेव्हा डेअरिंग का नाही केलं? काय होतं साहेब, काय संस्कार तुमच्यावर झाले त्याच्यावर खूप अवलंबून असतं. बरं, मी नेहमी अशा विचारांनी काम करणारा कार्यकर्ता आहे. संधी एकच आहे. उद्या विधानसभा लढायची असेल तर संधी एकालाच मिळणार आहे. खासदारकी लढायची असेल तर इच्छुक भरपूर आहेत, संधी एकालाच मिळणार आहे. सगळ्यांनीच चुकीचा विचार केला, सगळ्यांनीच बंडखोरी करायचा विचार केला. पक्ष म्हणून काही शिस्त असती, पक्ष म्हणून काही आपल्याला हे पाळायचं असतं. नेत्यांचा विश्वास असतो, नेत्यांचं असं वाटतं की ह्या कार्यकर्त्याला आपण भविष्यात मोठं करू, त्याचं ऐकण्याची आपल्याला पण सवय असती. नेत्यांवर विश्वास असतो की आपल्याला आज ना उद्या संधी मिळेल. परंतु हे सगळं जरी असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जास्त काळ काम केलं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यांच्यामुळे मला उपाध्यक्ष अध्यक्षपदाला काम करायची संधी मिळाली. त्यांनी माझी काम करण्याची क्षमता पाहिली. पण आज माझी परिस्थिती वेगळी. आज मी भारतीय जनता पक्षाचा शिरूरचा विधानसभा निवडणूक प्रमुख आहे. मग त्यामुळं मला आज असं वाटतं की लोकसभा का विधानसभा हा विषयच माझ्या पुढे नाही. बरं, मला राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, हे महायुती म्हणून जे मला सांगतील ते मी करील. अच्छा, कारण मला सत्तेच्या कोणत्या पदापेक्षा मला जर सेवा करायला कुठं संधी मिळाली तर मी आनंदाने ते काम करील आणि नेत्यांचा आदेश पाळून काम करील. ओके, पण 2024ची विधानसभा निवडणूक, समजा लोकसभेचं आता महायुतीचं तुमचं सगळं काय बरेच वाटाघाटी आहेत. मतदारसंघ कोणाला वाटाघाटी म्हणजे मतदारसंघ आता कोणाला हेच निश्चित नाही. पण 2024ची जी 19ची जी तुमची संधी हुकली विधानसभेची, मग ती 2024 अजून 6 महिने त्यासाठी तरी प्रयत्न करणार का? साहेब, मला म्हणजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी कधी कुठली गोष्ट आधी काही सांगत नाही. बरं, परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे की ह्या वेळेला काही झालं तर याच्यापैकी कुठली ना कुठली तरी निवडणूक लढावंच लागेल. बरं, लढलीच पाहिजे. निवडणूक लढण्याशिवाय आपली पण क्षमता आपल्या, आणि मी निवडणूक लढवायला कधीच घाबरत नाही. बरं, घाबरायचंही काही कारण नाही. शेवटी मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये, दर 5 वर्षांनी परीक्षा देणारा एकमेव माणूस येतो म्हणजे समाजकारण आणि राजकारण करणारा. बरोबर. म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून अनेक वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, पण तुम्ही एकदा पत्रकार झाला की परत पत्रकारितेसाठी वेगळी परीक्षा द्यायची आवश्यकता लागत नाही तुम्हाला. तसं आमचं तसं नाही साहेब. आम्हाला 5 वर्ष परफॉर्मन्स करावा लागतो, काम करावं लागतं. एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली की तुम्ही कामातनं सिद्ध करावं लागतं की तुम्ही योग्य लोकप्रतिनिधी आहात, आणि ते जर तुम्ही सिद्ध केलं तरच तुम्हाला पुन्हा काम करायची संधी जनता देत असते. म्हणजे परीक्षेचा अभ्यास आम्ही करायचा आणि कामाच्या स्वरूपाने सगळ्यांशी चांगलं वागून, आणि आमचा पेपर जनता लिहित असते. म्हणजे जनतेने जर ठरवलं की याला परीक्षेत पास करायचं तरच आम्ही पास होणार, बरोबर, नाहीतर आम्ही कधीही कोणत्या वेळेला फेल होऊ शकतो.